वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावर फाईन लाईन्स येणं किंवा सुरकुत्या येणं, त्याचबरोबर चेहऱ्यावर पिगमेंटेशन, काळे डार्क सर्कल हे सगळे प्रॉब्लेम किंवा समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या ट्रीटमेंट घेत असतो किंवा वेगवेगळे प्रकारचे क्रीम आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो. पण त्याचा तात्पुरता इफेक्ट हा आपल्या चेहऱ्यावर होतो, त्यानंतर त्याची रिॲक्शन देखील आपल्याला बघायला मिळतात. त्यासाठी आज आपण अगदी प्रभावी उपाय या सगळ्या गोष्टींवर घेऊन आलेलो आहोत. त्यासाठी अगदी सुंदर अशी रेमेडी मी तयार करणार आहे. ते सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन राहणार आहे. तसं डिलिव्हरीनंतर जे पोटावर स्ट्रेच मार्क असतात त्यासाठी देखील ही रेमेडी खूप जास्त हेल्पफुल आणि यूजफुल आहे. हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला 7 दिवसामध्ये खूपच सुंदर असा रिझल्ट बघायला मिळेल. तर त्यासाठी आपल्याला कोकोनट ऑइल लागणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला कस्तुरी हळद लागणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला किचनमधली हळदीचा वापर अजिबात पण करायचा नाही आहे, कारण ती चेहऱ्यावर लावल्यानंतर आपला चेहरा हा पिवळा पडत असतो. आणि कस्तुरी हळदमध्ये लावल्यानंतर चेहरा आपला पिवळा अजिबात पण होत नाही. त्यासाठी आपल्याला कस्तुरी हळद किंवा आंबे हळदचा वापर करायचा आहे. तर मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन देखील इझिली ही अतिशय स्वस्त दरात आपल्याला मिळू शकते. त्यामुळे ऑनलाईन देखील तुम्ही परचेस करू शकतात. आणि यामध्ये आपण कोकोनट ऑइलचा वापर करतोय. त्यासाठी कोकोनट ऑइल आपल्या चेहऱ्याला, स्किनसाठी किंवा आपल्या स्किनवरील कुठलेही प्रॉब्लेम असतात त्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल आहे. कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ईचं प्रमाण हे भरपूर असताना आपल्या चेहऱ्याला नॅचरल क्लिंजरचं किंवा नॅचरल मॉइश्चरायझरचं काम देखील कोकोनट ऑइल करत असतं. तर चला, या ठिकाणी आपल्याला एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढी कस्तुरी हळद घ्यायची आहे. तर कस्तुरी हळद ही आपल्या चेहऱ्यासाठी खूपच जास्त यूजफुल असते आणि खूप इफेक्टिव्ह असते. कारण आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या असो किंवा पिगमेंटेशन असो, सगळं रिमूव्ह करण्याचं काम ही कस्तुरी हळद करत असते. तर चला, यामध्ये आपल्याला साधारणतः 1/2 टीस्पून एवढं कोकोनट ऑइल ॲड करायचं आहे. आणि त्याचबरोबर 3 ते 4 थेंब एवढं आपल्याला यामध्ये गुलाबजल देखील टाकायचं आहे. कारण गुलाबजल हे आपल्या चेहऱ्यासाठी फेअरनेस येण्यासाठी किंवा टोनरचं देखील काम गुलाबजल करत असतं. त्यामुळे गुलाबजल टाकायचं विसरायचं नाही आहे. तर छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान अशी स्मूथ याची पेस्ट तयार करायची आहे. आणि हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जे भरपूर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे ती आपल्या स्किनसाठी खूपच जास्त हेल्पफुल असते. आपल्या चेहऱ्यावरचे जे पिगमेंटेशन किंवा डार्क सर्कल ते रिमूव्ह करणारच आहे. त्याबरोबर आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी देखील हळदीचा उपयोग हा खूपच जास्त महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी आपल्याला ही रेमेडी 7 दिवस तरी ट्राय करायची आहे. तर चला, ही आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कशी करायची आहे ते बघून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला आधी चेहरा स्वच्छ वॉश करून घ्यायचा आहे. कधीही कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी आपल्याला चेहरा स्वच्छ धुणं खूपच जास्त गरजेचं आहे. त्यानंतरच आपण चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करायचा आहे. त्यामुळे त्याचा इफेक्ट हा खूपच जास्त आपल्या चेहऱ्यावर आपल्याला लवकर बघायला मिळतो. तर चला, या ठिकाणी आपल्याला पूर्ण चेहऱ्याला हलक्या हाताने हा फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला चेहऱ्यावर हा लावल्यानंतर स्क्रब करायचं नाही आहे. फक्त हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला हे अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला चेहऱ्यावर जास्त डाग असतील किंवा पिगमेंटेशन असेल आणि सुरकुत्यांचं प्रमाण हे ज्या ठिकाणी जास्त असेल, त्या भागावर आपल्याला व्यवस्थित असा हा डबल लेअरमध्ये हा फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर का हायपर पिगमेंटेशन असेल किंवा जास्त पिंपलचे डाग वगैरे असेल, तर तुम्ही रात्रभर देखील हा फेस पॅक असाच अप्लाय केलेला राहू देऊ शकतात. तर या ठिकाणी आपल्याला रोज रात्री झोपेच्या आधी हा फेस पॅक चेहऱ्याला अप्लाय करायचा आहे. जर का तुम्हाला रिझल्ट हा छान हवा असेल, तर डेली तुम्ही रात्री झोपेच्या आधी अप्लाय करा आणि रात्रभर असंच राहू द्या. किंवा तुम्हाला रात्रभर चेहऱ्यावर अप्लाय करून ठेवायचं नसेल, तर तुम्ही 15 मिनिटासाठी सुद्धा असंच चेहऱ्यावर राहू देऊ शकता. तर खूप सुंदर असा ग्लो हा लावल्यानंतर येत असतो. तर 15 मिनिटभर मी हा तसंच फेस पॅक चेहऱ्यावर राहू दिला होता आणि ड्राय झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घेतलेला आहे. तर ग्लो तुम्ही या ठिकाणी बघू शकता, किती सुंदर असा चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे. तर नक्की तुम्ही देखील ही रेमेडी ट्राय करून बघा. आणि जर का तुम्हाला आजची ही रेमेडी आवडली असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला, तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडी सोबत. बाय.